मित्रांनो, अमरावती शहरात बनावट उत्पादकांचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून वलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठी कार्यवाही करण्यात आली आहे। चांदूर बाजार रोडवरील नया अकोला परिसरात अवैध कारखाने सुरू असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचत 2 ठिकाणी एकाच वेळी धाड टाकली। मित्रांनो, या छाप्यात नामांकित कंपनीच्या नावाखाली बनावट साबण आणि डिटर्जंट पावडर तयार करण्याचा बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले। मित्रांनो, पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बनावट माल, मशिनरी आणि कच्चा माल जप्त केला आहे। मित्रांनो, या कार्यवाहीत सर्फ एक्सेल पावडर 244 पोते किंमत 5,86,000 रुपये, व्हील डिटर्जंट पावडर 338 पोते किंमत अंदाजे 7 लाखांपेक्षा जास्त, बनावट साबण 400 बॉक्स, पॅकिंग मशीन किंमत अंदाजे 19 लाख रुपये, कच्चा माल किंमत अंदाजे 36,37,000 रुपये तसेच बनावट लेबल्स, वजन काटे, फेना पावडर असा एकूण 60 लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मित्रांनो, या बेकायदेशीर कारखान्याशी संबंधित असलेल्या 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। यामध्ये जुनेद खान, यासिन खान वय वर्ष 28 राहणार पाकिजा कॉलनी, प्रफुल्ल विष्णुपंत डोईफोडे वय वर्ष 48 राहणार न्यू म्हाडा कॉलनी, शेख भुरू शेख मुनीर वय वर्ष 50 राहणार झेंडा चौक आणि शेख कलीम शेख मजीद वय वर्ष 40 राहणार बिस्मिल्ला नगर यांचा समावेश आहे। मित्रांनो, या आरोपींकडे कोणताही अधिकृत परवाना नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून हे बनावट उत्पादन कुठे विकले जात होते याचा अधिक तपास पोलीस करत आहे। आता मित्रांनो, प्रश्न असा उपस्थित होतो की वलगाव पोलीस झोपेत होते का? शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट उत्पादन सुरू असताना पोलिसांना याची माहिती आधी का मिळाली नाही? हा कारभार किती दिवसांपासून सुरू होता? स्थानिक पातळीवर कोणाचे दुर्लक्ष की काही वेगळेच गणित आहे? तेव्हा अमरावतीकरांनो सावधान, स्वस्त दरात मिळणाऱ्या साबण, डिटर्जंटच्या मागे मोठा घोटाळा असू शकतो। पॅकिंग नीट तपासा, संशयास्पद माल खरेदी टाळा, त्वरित पोलिसांना माहिती द्या। तेव्हा मित्रांनो, नागरिकांचा आता प्रश्न आहे की नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या रॅकेटचा पूर्णपणे पर्दाफाश होणार का, की काही दिवसांनी पुन्हा नवीन ठिकाणी हे सुरू होणार? तेव्हा मित्रांनो, आपल्याला याबद्दल काय वाटते? आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा। चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन बातमीसह। तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज।